भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीचा निर्णय घेतल्यानंतर अवघ्या काही तासातच पाकिस्तानने पुन्हा एकदा विश्वासघात केलेला आहे। शनिवारी रात्री पाकिस्तानने अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले आणि गोळीबार करत शस्त्रसंधीचे खुलेआम उल्लंघन केले। श्रीनगर, बारामुल्ला, पंजाब आणि राजस्थानसह अनेक भागामध्ये पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आले। या पार्श्वभूमीवर भारताने तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर दिलेलं आहे। राजस्थानच्या पोखरणमध्ये आणि काश्मीरमधील बारामुल्लामध्ये पाकिस्तानचे ड्रोन पाडण्यात आले। श्रीनगरमध्ये मोठाले स्फोट झाले आणि तत्काळ ब्लॅकआउट लागू करण्यात आला। बारामुल्ला आणि कटरा येथे सुद्धा ब्लॅकआउट लागू करण्यात आला। जम्मू येथील अखनूर, राजौरी आणि आरियसपुरा भागात पाकिस्तानने तोफांचा वापर करत गोळीबार केला। पलनवाला सेक्टरवरही शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले। पंजाबमधील गुरदासपूर, फिरोजपूर, पठाणकोट, होशियारपूर, जालंधर आणि फरीदकोटमध्येही ड्रोन हालचाली दिसून आल्या। जालंधर आणि लुधियानामधील प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलेले आहे। सोबतच ब्लॅकआउट करण्याचे सुद्धा आवाहन केलेले आहे। या सर्व घडामोडीवर प्रतिक्रिया देताना जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आमर अब्दुल्ला म्हणाले, हे कुठलं शस्त्रसंधी आहे? श्रीनगरमध्ये स्फोट झाले आणि हवाई संरक्षण दल सक्रिय झालेलं आहे। त्यांनी या हल्ल्याचा व्हिडिओ ट्विट करत संताप व्यक्त केला। सीमेवर जवळपास 1 तास गोळीबार आणि ड्रोन हल्ले सुरू राहिले आणि शेवटी गोळीबार थांबवण्यात आला। दुपारी भारत सरकारने आणि पाकिस्तान सरकारने एकत्रितपणे DGMO स्तरावर चर्चा करून शस्त्रसंधीची घोषणा केली होती। पाकिस्तानकडून सुरुवात झालेल्या चर्चेनंतर हे सहमतीने ठरलेलं होतं। पण हेच पाकिस्तान जे तोंडावर शांततेचा मुखवटा घालून पाठीमागून वार करतो, भारताने मात्र पुन्हा एकदा दाखवून दिलं की शांतीचं स्वागत करतो पण सुरक्षा बळकट ठेवतो। अशाच बातम्यांसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद।